I'm the very first one. Well, yeah, I have flippants, so inhale flips back in days. Okay, so yeah. Okay, so just have this. See, like the bounce is so this is bouncy too much. Okay. 2 minutes. I did not tell कैडबरी 30 साल से खुशियां बांट रहा है you. और बाबा रामदेव कुछ बिना मार्केटिंग के आगे है। तो ये कंट्री में मार्केटिंग का जरूरत नहीं है। गाजा नंगा आदमी अगर ऑरेंज पहना है तो लोग चीज खरीदेंगे। बाबा रामदेव को कोई पूछा भी नहीं कि तू एजेंडा कभी शिफ्ट किया। बाबा रामदेव came in with a different set of principles and agendas. Because Indians think पतंजलि products are प्रसाद। बाबा रामदेव पुण्यामध्ये अशा नवीन नंबर प्लेट पण आलेल्या आहेत। हे असे नंबर प्लेट म्हणजे काय असतं जरा मनोज पाटील साहेब जनतेला समजून सांगा ना। ट्रॅफिक पोलिसांना मी इथं बोलवून घेतलेलं आहे। इथं माझ्या समोर जी फॉर्च्युनर उभी आहे या गाडीचा नंबर बघा। हा असा नंबर आपल्या महाराष्ट्रात अलाउड आहे का साहेब? अशा गाड्या जर फिरत असेल तर कोण जबाबदार आहे? विचारा त्यांना, बसलेत ते गाडी। आपण कधी अशा गाड्यांवर कारवाया करणार? कधी नंबर प्लेट अशा बदलणार? हा असा नंबर प्लेट नवीनच दिसला मला महाराष्ट्रामध्ये। अशा पद्धतीच्या नंबर प्लेट महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बघितल्या। म्हणून पोलिसांना विचारायला आलो की अशा नंबर प्लेट चालतात का महाराष्ट्रामध्ये? माणूस फॅन्सी नंबर प्लेट वापरतो तरी समजू शकतो, अशी नंबर प्लेट म्हणजे नवीनच, म्हणजे मला कळत नाही काय प्रकारे। पण काय नंबर काय करा गाडीचा? बर ट्रॅफिक पोलिसांनी अशी गाडीचं जे काही आरसी आहे ते मागवलेलं आहे आणि त्याच्यावर ट्रॅफिक पोलीस कारवाई करतील हा मला विश्वास आहे। मनोज पाटील साहेब, असा जर प्रकार पुण्यामध्ये घडत असेल तर फक्त सर्व